समाप्ती नाही बरं, सप्ताहाची सांगता. आणि तिसरं कारण आहे सप्ताहाची सांगता करत असताना तिसरं कारण नारायण दशमी. काय आहे? नारायण दशमी आहे. आणि विशेषतः सप्ताहाची सांगता ही कशाने होत असते? काल्याच्या कीर्तनाने. मग आज कोणाचं कीर्तन पाहिजे होतं? कोणाचं पाहिजे होतं? काल्याचं. तुम्हाला कोणाचं दिसते? आला ना बुवा एक गोरगा माकडे, एका गावात पळत पळत आला. म्हणे महाराज कीर्तन झालं. म्हणे महाराज. म्हटलं काय रे? म्हणे तुम्ही तर जरा असे बरे दिसता, काही काळे दिसत नाही, पण त्या पत्रिकेवर लिहिलेलं काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणजे भगवान परमात्म्याने जे लीला गोकुळामध्ये केली त्याला म्हणतात काल्याचं कीर्तन. चरित्र मग काय बऱ्याच लोकांचं मी पाहतो बाबा, मी ते फार मोठा शिकलेला नाही, पण तरी पाहतो की कीर्तन असते काल्याचं आणि वर्णन असते तुमच्यासारख्या. महाराजांनी एक नियम घालून दिलेले आहे की पहिल्या दिवशी सप्ताह आहे, पहिल्या दिवशी काय पाहिजे? नामपर नाही का? पहिल्या दिवशी नामपर भंग असला पाहिजे. दुसऱ्या दिवशी मनामध्ये तुम्ही संत पर घ्या, नंतर पुढे भक्ती पर घ्या, द्वैत पर, अद्वैत पर, उपदेश पर घ्या, आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 7व्या दिवशी रात्री मागणी पर घ्या. आणि आजच्या दिवसाला काल्याचा अभंग घ्या. नियमाला अनुसरून आजच्या कीर्तन तिसरे करता निवडलेला अभंग काला या प्रसंगातील आहे. आणि काला या प्रसंगातील अभंग असून अभंगामध्ये 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणत्या? पहिलीच गोष्ट आहे उपजवनिया पुढते येऊ. काय सांगितलं पुढे? काला खाऊ दही भात. म्हणजे ज्या अर्थी उपजवनिया म्हणजे जन्माला येऊ, आणि जन्माला येऊन काय करू? सोनं चांदी कमावून ठेवू, धन दौलत इस्टेट सगळीच्या सगळी याची टोके त्याच्या डोक्यात करून जमा करून घेऊ. उपजवनिया प्रती येऊ आणि काला खाऊ दही भात. काय सांगितलं? काला खाऊ या अर्थी, ज्या अर्थी भगवान परमात्मा तुकोबाराय म्हणतात की आम्ही जन्माला येऊ, आणि जन्माला येऊन काय करू? तर काला खाऊ. त्या अर्थी काला काय आहे? काहीतरी विशेष आहे, विशेष आहे. म्हणजे काल्याचं विशेषत्व कुठं सांगितलं? काला खाऊ दही भात. दुसरं चरण पहा. वैकुंठी पैसे नाही कवळ काही काल्याचे. म्हणजे या ठिकाणी ज्या अर्थी वैकुंठात नाही आणि नांदुऱ्यात आहे त्या अर्थी काल्याचं काहीतरी विशेषत्व आहे. म्हणजे काल्याचं काहीतरी दुर्लभत्व आहे. म्हणजे त्याला कसं नरदेह सांगितलं ना, की नरदेह दुर्लभ जाना. जसा नरदेह दुर्लभ आहे तसा काला सुद्धा किती दुर्लभ आहे. तो वैकुंठात सुद्धा भेटत नाही एवढा दुर्लभ काय आहे?
काला आहे म्हणून सांगितलं की वैकुंठीच ऐसे नाही कवळ काही काल्याचे. या चरणामध्ये काल्याचं दुर्लभत्व सांगितलं नाही का. आणि तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात की एकमेका देव मुखी सुखे घालू उंबरी. या ठिकाणी काल्याचं महत्व सांगितलं की बाबा काला सामान्य नाही आहे, तो एकमेकाच्या मुखात घालत असतात म्हणून या ठिकाणी काल्याचं महत्व सांगितलं. आणि चौथ्या चरणामध्ये काल्याचं ठिकाण सांगितलं. तुका म्हणे रेल्वे स्टेशन असं म्हटलं काय? रेल्वे स्टेशनला काला करा असं म्हटलं नाही, मग कुठं करा? तुका म्हणे पण वाढ म्हणजे कसं असलं पाहिजे? बरदे. बरदे म्हणजे कसे? बरदे म्हणजे कसे? आता एखाद्याला सांगितलं का रे टाकणे इथून नदीतून गाडी नाही बा, नदीतून सध्या काही बरोबर नाही गाडी टाकली. सध्या जर नदीत टाकली तर नदीला पूर आलेला आहे म्हणजे बरोबर नाही. मग आता इथं तुका म्हणे वाळवंट पण कसे असले पाहिजे? बरोबर असले पाहिजे, व्यवस्थित असले पाहिजे नाही का. पट्ट्या टाकलेल्या असल्या पाहिजे, मंडप असला पाहिजे, नीट असलं पाहिजे. बरोबर नीट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं असलं पाहिजे? उत्तम. बरवे नीट उत्तम. म्हणून महाराज म्हणतात की बाबा काल्याचं ठिकाण, काल्याचं महत्व, काल्याचं विशेषत्व आणि काल्याचं त्या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. काल्याच्या बद्दलच्या या अभंगामध्ये सांगितलेल्या आहेत की काला हा दुर्लभ आहे, काला हा कोणालाही भेटत नाही. काला हा संतांनी केला. जो देवाने काला केला तोच काला संतांनी केला. कुठे केला? वाळवंटामध्ये केला. ती एक ठिकाणी झाली भागे वाळवंटी हो मद ज्ञान राज गोपाळ तारी झाली चंद्रभागे वाळवंटी हो माझा ज्ञान राजी. तोच काला आज जंगली महाराजांच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी आपल्या नांदुरा क्षेत्रामध्ये होत आहे. सामान्य नाही जंगली महाराज. ते नांदुराचा राणा जंगली बाबा योग योगेश्वर हाची जाणा. तुम्ही अंतकरणापासून कोणतंही दुःख जर त्यांच्या जवळची सांगितलं तर संतच आहे की संत तुमचं कार्य केल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांच्या पुण्यतिथी निमित्त सुंदर काल्याचं कीर्तन या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. सुंदर असा अभंग महाराजांचा आहे. उपजून या पोती येऊ काला गाऊ दहीभात. भगवान परमात्म्याने काला केला पण कुठे केला, कसा केला याचं सविस्तर वर्णन आता आपण ऐकूया. भूतलावरती या जमिनीवरती पाप होते आणि पाप वाढलं तर मग भगवान परमात्म्याला आपण आवाज देतो. ज्या ज्या वेळेस आपल्यावरती दुःख येते त्या त्या वेळेस आपण काय करतो? मंदिरात जातो, नारळ फोडतो नाही का. नारळ फोडून निघाला देवा तो एवढा मोठा देव आणि खौट निघालं तर पावलं आणि चांगलं निघालं तर अर्ध. खौट निघालं तर असं वाटतं याला 4 जण म्हणून पकडा आणि ते नारळ पहिले याला त्याच्या तोंडात टाका. म्हणजे देवाला खौट निघालं तर पावलं आणि चांगलं निघालं तर अगोदरच ठेवून देते. लोकांना प्रसाद वाटते. मंदिरात जाते देवा देव म्हणजे काय? लग्न जमून नाही राहिलं. कोणाच्या मंदिरात? मारुती बा म्हणतात ते का मायस्त जमतो.
कठीणच काम आहे. कोण्या देवाकडे काय मागितली पाहिजे? शास्त्र सगळं काही सांगते हो. कोणाकडे काय मागावं? एखाद्या भिकाऱ्याकडे गेले आणि भिकाऱ्याला म्हणतात 10,000 रुपये दे बरं, मला काम आहे. पण कोणाला काय मागितलं पाहिजे आपल्याला समजलं पाहिजे नाही का? कोणाच्या जवळ काहीही मागणं झालं नाही. म्हणून संतांजवळच्या संतांचं पोत हे देवाने भरलेलं आहे. तुका म्हणे पोते देवे भरले नोहे दिते. आणि ज्यावेळेस धर्मावरती संकट येते, धर्मावरती ग्लानी येते, त्याच्या वेळेस देवाकडे जा, देवाला हात मारा की देवा कधी येशील मनोमोहना पाहण्या भारत पुन्हा पुन्हा. मग देव आल्याशिवाय राहत नाही, कारण देवाला बोलवावं लागते. तसा देव येत नाही बरं का. हा, आणि तुम्हा आपल्याला इच्छा नसली तरी जन्माला यावं लागते. संत जे आहेत ते संत स्वतःहून येतात. ते अनुभव आणि आलो याची कारण अशी. आता याचीवर फार मोठा भर टाकलेला आहे. सकारात्मक शब्द आहे. याची म्हणजे नेमकं काय? बरेच लोक याची समजू शकतात. त्यांच्या डोक्यात जे आहे ते समजू शकतात नाही का? ज्याच्या जसं डोक्यात आहे तसं समजू शकतात. सकारात्मक शब्दाने याची म्हटलेला आहे. आता याची म्हणजे आता समजा यात्रेत एखादा गेला. आता यात्रेत कसे असतात लोक? जत्रेत कसे असतात लोक? हौशे नवशे. कोणी हौस घेऊन जाते, कोणी नवस घेऊन जाते. काही चालू म्हणजे यात्रेत मजा येते का? हे मागायचं ते मागायचं ते मागायचं निघालं असेही काही असतात. म्हणजे ज्याच्या कोणाच्या डोक्यात काही असते, कोणाच्या डोक्यात काही असते. तसं याची म्हटलं तर इथं म्हणजे नेमकं काय प्रश्न पडते? प्रश्न पडते काय होते? प्रश्न पडते. प्रश्न की नेमकं काय असेल? प्रश्नचिन्ह आलं तर तिथं जरा स्तब्ध व्हावं लागते नाही का? कारण प्रश्नाचे उत्तर सहज कोणाला जमत नाही. जमते का? जमले असते तर 3 चिठ्ठ्याच्या वर चिठ्ठ्या आल्या असत्या. किती? आपल्याकडे फक्त 3च चिठ्ठ्या आल्या. चौथी कशी आहे? म्हणजे आऊट झाल्यानंतर, टायमिंग आऊट झाल्यानंतर आली पण हरकत नाही. आली ना याला महत्व आहे. पहिली चिठ्ठी आहे, काय नाव आहे? दर्शन देवकर. आहे का तो? आहे का इथं? आलाच नाही म्हणजे त्याला काही घेणं देणं बसा. दर्शन देवकर तो असता तुम्ही त्याला विचारत असतो, अरे बाबा प्रश्नाचं उत्तर कसं दिलं, कोणत्या ग्रंथात पाहून दिलं? तर तो नाही, ज्याचं नाव आहे तो नाही आहे. पण हरकत नाही, प्रश्नाचं उत्तर दिलं ना त्याच्यासाठी एकदा टाळ्या. दुसरी चिठ्ठी आली प्रमिलाबाई विनोद माहुर यांच्यासाठी एकदा सुद्धा टाळ्या होत्या. आणि तिसरी चिठ्ठी आली संगीताबाई वेरोडकर यांनी उत्तर चुकीचं दिलं, पण तरी टाळ्या होत्या. कारण त्यांनी चिठ्ठी दिली, प्रश्नाचं उत्तर देण्याचे प्रयत्न केले म्हणून. आणि चौथी चिठ्ठी कोणाची आली?
उत्तर चूक आहे की बरोबर? उत्तर बरोबर आहे. त्यांच्यासाठी काय आहे? फक्त 4ही चिठ्ठ्या माझ्याकडे आल्या. 4ही लोकांच्या घरी ज्ञानेश्वरी येऊन जाईल, कारण ज्ञानेश्वरी उपलब्ध झाली नाही, म्हणून त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी त्यांच्याकडे येऊन जाईल. प्रश्नाचं उत्तर दिलं. प्रश्नाचं उत्तर काय आहे? प्रश्न कोणता होता? पहिला प्रश्न होता, परमेश्वरापेक्षा मोठं कोण आहे? कोण आहे परमेश्वरापेक्षा मोठं? सांगा ना, कोण आहे परमेश्वरा? थोडासा दिमागाला जोर द्या. थोडासा. काही प्रश्नाचं उत्तर प्रश्नाचंच आहे. परमेश्वरापेक्षा मोठं कोण? कोण? कोणीच नाही. वा, परमेश्वरापेक्षा मोठं कोणीच नाही आहे. हा. दुसरा प्रश्न काय होता? पापापेक्षा वाईट काय आहे? पापापेक्षा वाईट काहीच नाही आहे. तिसरा प्रश्न होता, निर्धनाजवळ शिल्लक काय आहे? जो निर्धन आहे त्याजवळ शिल्लक राहणार नाही काय? काहीच नाही. आणि देवाला भक्त, चौथा प्रश्न, देवाला भक्त सोडून काय आवडते? काय आवडते देवाला? भक्त सोडून देवाला काहीच आवडत नाही. भक्ताला देव सोडून काय आवडेल? देवाला सुद्धा भक्त सोडून काहीच आवडत नाही, आणि भक्ताला सुद्धा देव सोडून काहीच आवडत नाही. म्हणून 5 प्रश्नाचं उत्तर काय आहे? काहीच नाही. या ठिकाणी प्रश्न पडते की आलो याची याची म्हणजे चलताना जे लोक भटकलेले आहेत, रस्ता भटकलेले आहेत, त्यांची अधोगती सहन होत नाही, म्हणून त्यांना सत्मार्ग दाखवण्यासाठी भगवान परमात्मा अवतार धारण करतात. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा अवतार धारण करतात. धर्मरक्षामया अवतार घेसे आपुला पाहिजे. धर्मरक्षणासाठी यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. म्हणून ज्यावेळेस पापी जे अभक्त मातले जे फार, त्यावेळेस सगळे भक्त कुठे गेले? भगवान परमात्म्याकडे गेले. पृथ्वी भगवान आपल्या ब्रह्मदेवाकडे गेली, आणि मग स्वरूपे पृथ्वी ब्रह्मया नेत्रीबाई तोही सांगत असे, बुडाला धर्म अधर्म झाला फार, सोसरेना फार मजाता. म्हणून हे देवा, आता काय करा? आता अवतार धारण करा. आणि सगळे भक्त ज्यावेळेस भगवान परमात्म्याला आवाज देतात, त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार धारण करतात. आणि भगवान परमात्म्याने देवकी आणि वसुदेव यांच्या पुढे मथुरेमध्ये अवतार धारण केला. गोपाल कृष्ण आपल्याकडे टाइम कमी आहे नाही का? आणि ह्या कथा तुम्ही सर्वांनी श्रवण केलेल्या आहे. म्हणून भगवान परमात्म्याचा जन्म कार्याच्या कीर्तनामध्ये आवश्यक असते, आणि भगवान परमात्म्याचा जन्म झाल्यानंतर भगवान परमात्म्याचं चरित्र सांगणं हे आवश्यक असते. म्हणून भगवान परमात्म्याचा जन्म कारागृहामध्ये झाला, आणि कारागृहामध्ये जन्म होता बरोबर भगवान परमात्मा आता जन्माला आले. आणि भगवान परमात्मा जसे जन्माला आले तसे वसुदेवाला आधीच सांगितलं होतं की मला काय करावं? मदने गोकुळाचे, मला एका टोपडीमध्ये टाकायचं, टोपडीमध्ये टाकून डोक्यावर घ्यायचं, डोक्यावरती घेऊन तर ऑटोमॅटिक आपोआप सर्वांनी उघडतील, हातापायातल्या बेड्या अशा निष्ठून पडतील. आणि हातापायातल्या बेड्या निष्ठून पडल्या की ऑटोमॅटिक सगळ्याचं सगळं सुरळीत होईल, सरळ रस्ते मोकळे होतील. आणि भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेव कुठे गेले? गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये माया उपजली. तिथं कोण होतं? जन्माला आलेलं मायेचा जन्म झालेला होता. मायेला टोपलीमध्ये घेतलं, आणि मायेला टोपलीमध्ये घेऊन भगवान परमात्म्याला तिथं ठेवून वसुदेव परत आले. रडे माया करे आकांत, माया रडू लागली आणि माया लागली म्हणून सर्वच्या सर्व जागी झाले. कंसा जवळ गेले. कंसा, तुझा आत्मा होईल का? मला तर हा आत्मा कोणाचा आठवा नव्हता, ही 8वी होती, पण त्याला असं वाटलं हा 8वी होऊ शकते का? तिने अवतार धारण केला होता. म्हणून भगवान परमात्मा खेळी आहे. कधी काय होईल काही सांगता नाही. कधी कच्छ होते तर कधी मच्छ होते, कधी वराह होते तर कधी नृसिंह होते. म्हणून काय होईल सांगता येत नाही. म्हणून याला सुद्धा जिवंत सोडायचं, हिला सुद्धा जिवंत सोडायचं नाही. काय धरले? आपल्याला लागला तसंच कळकळ्याचा आवाज झाला, आणि सांगितलं दे आमच्या
सांगितलं नाही म्हणून याने सभा भरवली. सभेमध्ये सगळ्याच्या सगळे राक्षस आले. सर्वात पहिले आधी महिला उभी राहिली आणि त्या महिलेने सांगितलं की मी सर्वात आधी कोणाला मारण्याचा प्रयत्न करणार, मी मारण्याकरता जाते. कोणाला? तुझ्या महिलेला. आणि पुतना मावशी निघाली. पुतना मावशी गेली, परत आली नाही. चरित्र तुम्हाला सर्व माहित आहे, कथा माहित आहे. एकच नाही तर का गगरी का मारीला बाळपणी अवघी दैत्य खाणे पुढे गेली. भगवान परमात्मा रांगायला लागले आणि रांगत असताना घरामध्ये गोळ्या करू लागले. रांगत असताना भगवान परमात्मा आपल्या डोक्यावरती यायला लागले की झालं गुडघ्याने जसवंती बाई सांगे आलेल्या कृष्णाच्या मागे. गवळणीला भगवान परमात्मा त्या वयातच त्रास देऊ लागले. आता भगवान परमात्मा धीरे धीरे लहानाचे मोठे होत आहे. पुत्र बोलत आहे, घराच्या बाहेर जात आहे आणि एक थोड्यात भगवान परमात्मा गवळणी सोबत करत आहे. शेवटी गवळणी भगवान परमात्म्याच्या घोड्यांचं वर्णन करत असताना यशोदेवर जवळ यायचे आणि यशोदे जवळ येऊन यशोदेला सांगायचे की यशोदे यशोदे आम्ही गोकुळात राहायचं का निघून जायचं? यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे राहावे अगं सांग आम्ही गोकुळात. आणि यशोदेच्या जवळ जाण्याचा मागचा एक उद्देश होता. काय उद्देश होता? फक्त भगवान परमात्म्याला पाहण्याकरता आणि भगवान परमात्म्याला चोरीचं निमंत्रण देण्याकरता. यशोदे तुला काय वाटतंय? आता तुझा खाना असा करते, तुझा खाना काल तिच्या घरी चोरी केली आणि आज माझ्या घरी करणार नाही याची काय गॅरंटी? मी काही कच्ची नाही आहे. मी आज काय केलं? शेंके भावी येते तुरी आणि जे टेबलावर उभे राहतात की हे टेबल असा या ठिकाणी लपून ठेवला. खिडकीने आज पक्षी बांधून ठेवली, लावून ठेवलेली आहे आणि दरवाजाला सुद्धा कडी लावलेली आहे. हा आणि आज आता जरी नसेल पण मी आज तू घरीच आहे. आज त्याची वाटच पाहते. बरं आज म्हणजे निमंत्रण द्यायला गेले. कोणाला? देवाला निमंत्रण देण्याकरता हे गवळण जात होती आणि म्हणून म्हणत होती देवा आज तिच्या घरी चोरी केली, किती भाग्यवान आहे ती, आज माझ्या घरी चोरी केला देवा. आणि मग गवळणीच्या मनातला भाव देवाने ओळखायचा आणि त्या गवळणीच्या घरी जाऊन त्या गवळणीचं चित्तच नाही तर सर्व काही चोरायचं नाही का? ते चित्त चोरी फक्त ते दही धूप लोणीच नाही तर भगवान परमात्म्याने चित्त सुद्धा चोरून टाकलं. कोणाचं? गवळणीचं चित्त चोरलं आणि गवळणीचं चित्त चोरून भगवान परमात्मा या गवळणी जर मथुरीच्या बाजाराला निघाल्या ना तर गवळणीच्या मध्येच आडवे होत होते आणि गवळणीला अडवत होते. गवळणी रस्त्याने जात आहेत. डोक्यावरती काय आहे? दोन्ही वाली दोन्ही गोडन साथे निघाले, दोन्ही वाली दोन्ही गोडन साथे
जाऊन काय म्हणत होती माहित आहे का? मथुरेमध्ये गवळण गेली, पण गवळणीने असं नाही म्हटलं तर ही घ्या ना कोणी तूप घ्या ना, मग काही नाही बोलायचं, काही नाही बोलायचं. हे आपल्या नाही डोक्यात एक शेपक आहे, हे आपल्या डोक्यात नाही, आपल्या गाठ्यात नाही, आपल्या माथ्यात नाही. शेपक आहे ना? हा. म्हणून असं नाही बोलले. तर मग आपल्या नाथ बाबाच्या गवळणीकडे या. नाथ बाबाच्या गवळणीमध्ये काय सांगितलं की गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. काय म्हणू लागल्या? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. आणि मथुरेतले मात्र हसू लागले. तव तव हसती मथुरे जागे. बरं तुकाराम महाराजांकडे जा. तुकाराम महाराजांच्या सुद्धा गवळणीमध्ये लिहिलेलं आहे. कोणी फुलले नारे विकत ना गोरस घ्या हरी हरी, विकत ना गोरस घ्या हरी हरी, विकत ना गोरस घ्या कोणी एक की भुलली नारी पण विकता गोरस या म्हणे हरी. हिंदी घटनामध्ये हिंदी गवळणी आहेत महाराजांच्या, त्यांना हिंदुस्थानी गवळणी म्हटलेला आहे, हिंदुस्थानी अभंग म्हटलेला आहे. हा, त्या घटनामध्ये त्या गवळणीमध्ये जा, त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं हात म्हणजे बाधा. काय मैं भुले घर जाने हात गोरस देचनी. घर जाने बाट म्हणजे रस्ता, बाट म्हणजे बाधा. मैं भूली घर जाने बाट गोरस देचने आई हात. ही गवळण कुठे आली? बाजारात आली, पण रस्ता विसरली. का विसरली? कारण कान्हाळे सबही विसरू कहा पगडारू देखे मीरा. आणि देखे तो सर्व म्हणजे जिथं पाहावं तिथं कोण दिसते? माझा देवच दिसते. म्हणजे देखेला डोळा पैसला म्हणी तोची वदनी उच्चारी गवळणीने तो डोळ्याने पाहायला लीला करत असताना ती लीलाच्या भगवान परमात्म्याने कोकणामध्ये केला, ते चरित्र केलं. ते लीला करत असताना भगवान परमात्म्याचं चरित्र दिव्य अलौकिक असं चरित्र होतं की जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. शेष जाणू केला हे मौनावला. शेष वर्णन करण्याकरता प्रयत्न केले शेषाने, पण जिभेच्या काय झाले? दोन भाग झाले, दोन भाग. सापाला किती जीभ आहे? दोन नाही, एकच आहे. पण त्या एकाच जिभेचे काय झाले? दोन भाग झाले, दोन भाग. म्हणजे तो सुद्धा जाणू शकला नाही का? म्हणून सांगितलं तो सुद्धा वर्णन करू शकला नाही. जाऊ द्या, वेदाने सुद्धा प्रयत्न केले, पण वेदही वेद जाणू गेला. पुढे मौना भला ते हे कुह्य तुझला सांगितलं की वेदा नाही करला अंत पार राजा पंढरीचा. एवढं सोपं नाही आहे, नाही का? तो जगाचा बाप आहे, त्याचं वर्णन करणं एवढं सोपं नाही आहे. त्या गवळणी सोबत केलेल्या लीला ज्या होत्या, त्या गवळणीला भुलवलेलं होतं. ते भुलविले 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 वेणू नादे वेणू वाजविला दे. भगवान परमात्म्याच्या जवळ गवळणी जात होत्या. गवळणी विनंती करत होत्या, कन्हैया कन्हैया लागला. संतांच्या गवळणीवरती
हे सांगणं महत्वाचं आहे. कारण आजकाल कसं झालेलं आहे, आजकाल लगेच आता 75% लोकांना काय आवडते, हा असंच आवडते, खूपच आवडते. ते पहा तुम्ही ते किती रंगात आलं. कोणतं गवळणगिरी कुठं कन्हैया कन्हैया पण झालं ना आता किती वाजवतो. आमची सुदबुद विसरते आम्ही नाही का माहितो सुदबुद कन्हैया. पण भगवान परमात्मा तुला पण बोलावलं इथं, तुला बोलावलं ना. मग कन्हैया ती गवळण सांगत होता कोणती जी आता सध्या चांगली सुचलेली आहे. कोणती मिळताना होता रे गाना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले मला खरंच गाना तुझ्यासाठी आले मला. आणि गवळणीला करमत नव्हतं भगवान परमात्म्याने बासरी वाजवली नाही म्हणजे. मग पुन्हा भगवान परमात्म्याकडे जायचं. कन्हैया हळू आवाजामध्ये वाजवा. गवळणी जात होत्या भगवान परमात्म्याला विनंती करत होत्या. त्या गवळणीच्या इच्छा, त्या गवळणी कोण आहे, त्या गवळणी का बरे एवढ्या भगवान परमात्म्याच्या नादाला लागल्या हे सर्वांना माहीत आहे. सर्वांनी श्रीमद भागवत कथा श्रवण केली नाही का. श्रीमद भागवत कथेमध्ये सर्वांनी कथा ऐकली, भगवान परमात्म्याचं दिव्य अलौकिक असं चरित्र ऐकलं. म्हणून मी सविस्तर सांगत बसणार, कारण बाराचा कीर्तनाचा टाइम एंडिंगचा आहे, शेवट नाही का. आणि म्हणून आपल्याला जास्त वेळ लांबवायचं नाही, कारण थोडंसं खावं पण कसं खा, पाणी खाल्ल्यापेक्षा चांगलं खा. थोडंसं खा पण चांगलं खा. थोडासा चहा त्या गिलासभर घेतल्यापेक्षा चांगला सुरू केली चांगला प्या नाही का. हा म्हणून कीर्तन थोडक्यातच आपण 15 ते 20 मिनिटात 12:30 पर्यंत सर्व कीर्तन आपलं पूर्ण होईल. म्हणजे कसं वेळेच्या पुढे जर गेलं तर तुम्ही कितीही चांगलं जेवण करा, पण भूक गेली, भूक मोडवली की जेवण धकल, मग काय फायदा नाही का. हा कांदे बार पोटी आणि काय पुढची अवस्था आहे देवाची. अजून देवाची हा म्हणून अजून देवाच्या चोऱ्याच करणं चालू आहे. सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कथा माहिती आहे. म्हणून भगवान परमात्म्याने दिव्य अलौकिक चरित्र केलं आणि सर्वच्या सर्व खोड्या आधी भगवान परमात्म्याच्या बंद होत नाहीत. एका पाठोपाठ एक गवळण खोड्यात सांगत होती. भगवान परमात्म्याचं गाणं घेऊन यशोदेच्या जवळ जात होती आणि यशोदेला म्हणत होती, यशोदे आता काय हा तुझा गाणं, अगं इतका ठिकाणा घातला याने, इतका ठिकाणा घातला की आमचं राहणं मुश्किल करून टाकलं गोकुळामध्ये. पण आई शेवटी आई असते. आई काय म्हणाली, आई म्हणाली तुम्ही बारा घराच्या बारा पुण्याचा भवरागे हार घेता चरण धरागे. म्हणून त्या गौरणी आता
सगळ्याचं सगळं परत ते आता गवळणीला वाटलं आता काही, पण शेवटी एक गवळण गेली सांगत म्हातारी सर्वांना माहित आहे. आणि त्या गवळणीचं काय केलं, पतीची दाढी आणि त्या गवळणीची रेणी दोहीची गाठ बांधोनी गाठ बाई कोणाचे सुटना यशोदे तुझा पोटभरी तुसू धिंगाणा. शेवटी यशोदेच्याही लक्षात आलं, यशोदेने ठरवलं आता काही खरं नाही, आता हे वाया चाललं आणि वाया चाललं का मग एक काम करा, आता याला शाळेत टाकला जर बाबा. आता हे इकडे फिरते तिकडे फिरते नाही का, इकडे फिरते तिकडे फिरते पा तुम्ही लहान लहान लेकर काही काही तर असे भारी तुमच्या नांदुऱ्यात सगळे भारी आहेत. नाही म्हणता कौल आहे 2-3 महिने भेटले मला तिकडून चाललो आता तिकडून चालत आलो त्या रस्त्यात आली नाही एक 3-4 जणांची बॅग म्हणे हो महाराज अरे काही समजते की नाही नदी का तुला दासान ना भाऊ. एक तो रोज सकाळ संध्याकाळी आमच्या जवळ येते म्हणे महाराज तुमचं नाव काय, कुंभकर्ण. हा काही सांगता करायचे कुंभकर्ण काय रावणाच्या बापाचं नाव आहे म्हणजे कुंभकर्ण. दुसरं कोण सांगत म्हणजे रामायणात नाही हे. अरे वा आतापासून जर तुला रामायण महाभारत जर माहीत आहे गड्या तर तू मोठा जाऊन खूप मोठा होशील. मोठा झाल्यानंतर फक्त तुला सगळंच पाहिजे साधूची संगतीवरती सगळं आहे. म्हणून नांदुऱ्यामध्ये सुंदर असं शिबिर होतात नाही का, शिबिर होत असते ना 12:30 नाही जायचं काला खाऊ दे भात कारण ऐकोणतेचा विषय नाही कवळताही काल्याचे. कीर्तन म्हटलं की कसं आहे माहिती आहे का, प्रवचन 1 तास, प्रवचन 1 तास आणि कीर्तन 2 तास. आणि आता सुरुवात झाली 1:30 वाजेपर्यंत कीर्तन पाहिजे तसं. पण वेळेचाही कसा आहे जर समजा चालू झाला तर आपला सगळा एवढा मोठा आपला उत्सव आहे. त्या उत्सवाचे काय मजा चालली जाणार. मजा खरी कशात असते समजलं तुम्हाला. म्हणून वैकुंठीचा विषय नाही त्याला कसा खात असतात का अभंगाच्या 3ऱ्या चरणात एक मेका देऊ शाळेमध्ये आता त्यावेळेस ती शाळा नव्हती म्हणून गाई करता आणण्याकरता पाठवलं. म्हणून गाई चाराया रानात गेला काय झालं, गाई चारता चारता भूक लागली, पोटी भात खांदी भात पोटी भूक काय काय कीर्तनाचे सूर. म्हणून सगळं सोडून दिलं आणि सांगितलं कान्होबा आता काय करा, सगळ्या गाई कान्होबा उडाळ तुझ्या गाई. आणि सगळ्या गाई एकत्रित केल्या. माझी गाई येत नव्हती, तिला भगवान परमात्मा स्वतः गेले, तिला सुद्धा आणलं आणि आता सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या
आणि एकत्रित करून आता भगवान परमात्म्याने आता कितीही फार मोठं चरित्र आहे, एकत्रित करू दिल्याच नाही आधी. आपण संत सगळेच्या सगळे होते तिथं त्या संतांनी सांगितलं की देवा हा माझी आहे, म्हणत होती माझी आहे, पैसे पाय नाही तर घरात आहे. मग संतांनी सांगितलं की देवा अरे देणारा तू आहे, म्हणून एकत्रित केल्या सर्वांच्या शिदोऱ्या आणि सर्वांना तो काला वाटला भगवान परमात्म्याने. तोच काला आज या ठिकाणी आहे. तो काला कुठं होता? तुका म्हणे वाळवंते आणि बरवे वाळवंत ठिकाण सांगितलं. वाळवंत बरवे एक उत्तम सर्वांनी तो काला घेतला आणि आनंदाने नाचू लागले. कसे ज्ञानेश्वर अवघाचा भावार्थ असाच नसेल असं नाही. मी थोडक्यामध्ये सांगण्याचे प्रयत्न केले. आता एका तासात काल्याचं कीर्तन म्हणतो नाही का, सोपं नाही आहे काल्याचं कीर्तन. काल्याच्या कीर्तनाला फुल 2 तास 2 तास पाहिजे. 2 तास तरी कमीत कमी पाहिजे. पण एका तासामध्ये मी माझ्यामध्ये सांगण्याचे प्रयत्न केले. त्याच्यामध्ये चांगलं असेल तो दगडी महाराजांचा प्रसाद म्हणून स्वीकारा. जे काही चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मला क्षमा करा. नातही बालक उघडा बोलीला अधिक वापरा मागणी देतो पायाच्या प्रसारे काही बोलीला मला क्षमा करणे तुमचे नवे अंगभूत शकते तुमच्या कृपेची बोधने जन्म जन्मे तुका म्हणे. म्हणून या कार्यक्रमाला सहकार्य करणारे सर्व टाळकरी मंडळी, प्रत्येकाचं नाव मला माहित नाही, फक्त आमचे कैलास पाटील कारण त्यांच्या गावामध्ये विचारलं घरी जातो. यांच्या गावात ते केलं म्हणा महाराष्ट्र यांनी करून जायचं नाही कसं करून. हे सगळे वडाळीची मंडळी तसं जर बाहेर जर ऐकलं तर असं वाटतं की हे तरुणच आहेत सगळे, पण इथं आल्यावर दिसतात नाही का. कारण तसंही या परमार्थामध्ये जर विचार केला तर तुका म्हणे वृद्ध होती, तुका म्हणे वृद्ध होती सगळे. म्हणजे ते सगळेच्या सगळे काय आहे, सगळेच्या सगळे भगवान परमात्म्याचे जणू काही गोपाळच आहेत. आणि तेच जर पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर तेच पाहतो. आता आमचे विनकरी बाबा पहा, विनकरी बाबा तुमचं वय किती आहे वाटत नाही, पण 65 असं वाटलं तुम्ही. हे कशाचं तेज आहे? हे सगळं परमार्थाचं तेज आहे. म्हणून जे काही भक्त मंडळी सगळीच्या सगळी या ठिकाणी सहकार्य करत असेल, तरुण मंडळी असेल, सर्वच्या सर्व भक्त मंडळी असेल, ट्रस्टी मंडळी असेल, नाव मला कोणाचंच माहीत नाही. आमचे राहुल दादा असतील, आमचे अरविंद असे अनेक जण आहेत. त्यांचे सगळेच्या सगळे सण धनापासून सेवा करतात. अशी सेवा करत राहू. हा सप्ताह 107 वर्षाचे झाले. 107वी पुण्यतिथी महाराजांचे अशीच अविरत जोपर्यंत चंद्र जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत ही अशीच पुण्यतिथी चालू राहू अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि इथं कोणीही येत नाही, ही सेवा कोणालाही घडत नाही. मी कालच बोलून गेलो की इरादे तो बहुत बनते हैं, बनकर टूट जाते हैं, लेकिन जंगली बाबा के दरबार में वही आता है जिन्हें बाबा बुलाते हैं. म्हणून बाबांच्या दरबारामध्ये ज्यांना बाबा बोलावतात. म्हणून मी कोणाचं नाव काय घ्यावं, सर्वांचं नाव एकाच उठाण्यात घेतो. कसं आहे, नाव जर एखाद्याचं चुकलं त्याच्यापेक्षा एकत्र सर्वांचं नाव घेतलं तर बरं नाही का. म्हणून एकत्रित सर्वांचं नाव घेतो, कार्याचा अभंग घेऊ आणि कार्याचं कीर्तनाला पूर्ण विराम देऊ. म्हणून सर्वांचे नाव घेतो. कांदेव नाही का प्रमुखाण्यात घेतो. विशेष म्हणजे महादेवाच्या पिंडीला बेल वाहतो वाकून, महादेवाच्या पिंडीला बेल वाहतो वाकून, तुम्हा सर्व मायबापांचं नाव घेतो. जंगली बाबांचा मान राहतो.